तब्बल 80 कोटी रुपये खर्च करून होत असलेले जामखेड नगर परिषद हद्दीतील मलनिस्सारण प्रकल्पाचे काम अत्यंत निकृष्ट, नियमबाह्य व संथ गतीने होत आहे। या कामाची तात्काळ चौकशी करावी, कारवाई करावी यासाठी करण्यात येणाऱ्या उपोषण आंदोलनाबाबत अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी व स्थानिक प्रशासनाला दिलेल्या इशाऱ्यानंतरही कोणतीही दखल घेतली जात नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शहाजी राळेभात, युवक तालुका अध्यक्ष प्रशांत राळेभात, नगरसेवक राजेंद्र गोरे, वसीम सय्यद, माजी ग्रामपंचायत सदस्य इस्माईल सय्यद व दीपक घायतक यांनी जामखेड शहरातील गोडाऊन गल्ली येथे प्रत्यक्ष सुरू असलेल्या कामावर जाऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी वापरण्यात येणारे सिमेंट हे विना ग्रेडचे क्रश सँड ऐवजी डस्ट व निकृष्ट दर्जाच्या विटा वापरण्यात येत असल्याचे पदाधिकाऱ्यांना आढळले। चेंबरसाठी वापरण्यात येणारे सिमेंट कॉन्क्रीटचे मिश्रणही योग्य पद्धतीने होत नसल्याचे आढळून आले। त्यामुळे जामखेड नगर परिषदेचे स्थापत्य अभियंता आमिर शेख, SPD इन्फ्रा कंपनीचे प्रकल्प अभियंता देवीदास वर्जे तर कन्सल्टंट तात्यासाहेब अनारसे यांना चांगलेच धारेवर धरण्यात आले। यावेळी प्रकल्प अभियंता व कन्सल्टंट यांनी समाधानकारक उत्तरे न दिल्याने संतप्त पदाधिकाऱ्यांनी दूरध्वनीवरून ठेकेदार सतीश देवकर यांच्याशी संपर्क साधला व संबंधित कामाचा दर्जा व वापरण्यात येणारे साहित्य निकृष्ट असल्याबाबत आपला संताप व्यक्त केला। दरम्यान मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत सुरू असलेली कामे ही निकृष्ट, अंदाजपत्रक व तांत्रिक निकषाचे उल्लंघन करणारी व संथ गतीने सुरू असल्याने शहरातील नागरिकांचे दैनंदिन जीवन पूर्णतः विस्कळीत झाले असून नागरिकांच्या जीवितास व मालमत्तेस धोका निर्माण झाला आहे। सदर प्रकल्पासाठी शासनाकडून कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर असताना प्रत्यक्षात मात्र दर्जाहीन, नियमबाह्य व बेफिकीर पद्धतीने काम सुरू असल्याने मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार व भ्रष्टाचार होण्याचा संशय व्यक्त करत योग्य ती चौकशी व कारवाई करावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन व बेमुदत उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे। याबाबत दिनांक 3 फेब्रुवारी रोजी तहसीलदार जामखेड यांच्यासह नगर परिषद व पोलीस स्टेशन येथे याबाबतचे निवेदन देण्यात आले होते। त्याच निवेदनाची प्रत काल दिनांक 6 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन सबूत करण्यात आली। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक तालुकाध्यक्ष प्रशांत राळेभात, नगरसेवक राजेंद्र गोरे, वसीम सय्यद, माजी ग्रामपंचायत सदस्य इस्माईल सय्यद, निखिल घायतक व गणेश घायतक उपस्थित होते। यावेळी नगर परिषदेचे पदाधिकारी, नगरसेवक व नगर परिषद प्रशासन व कॉन्ट्रॅक्टर यांची संयुक्त बैठक आयोजित करून हा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी सदर पदाधिकाऱ्यांनी केली। यावेळी संतप्त पदाधिकाऱ्यांनी ठेकेदार कंपनीचे सतीश देवकर यांच्याकडे तसेच उपस्थित अभियंते व कन्सल्टंट यांच्याबद्दल संतप्त प्रतिक्रिया नोंदवल्या। आज आम्ही नगर परिषदेच्या बोहेरी गटारीच्या कामाची पाहणी करण्यासाठी शहाजी काका राळेभात, इस्माईल सय्यद, वसीम सय्यद, प्रशांत काका राळेभात व राष्ट्रवादीचे पदाधिकारी या ठिकाणी आलो असता येथे कसलीही क्वालिटी नाहीये कामात। विटा पाहिल्या तर ही अशी जर टाकली तर विटाचा पूर्णपणे हाताने भोगा होतोय, विटाचा हाताने भोगा निघतोय। वीट क्वालिटी नाही, जी वाळू वापरते पूर्ण डस्ट आहे, त्यात पूर्ण मातीचं प्रमाण आहे, त्या खड्ड्यामध्ये पूर्ण माती आहे, अशा ह्याच्यात ते सिमेंट कालवते। कामात कसलीही क्वालिटी नाही, त्याच्यावर लगेच बांधकाम करतात। 8-8, 10, 15 दिवस इथलच्या नागरिकाला पाणी नाहीये, ते लोक मोटरसायकलवर पाणी आणतात असं सांगितलं असतं त्यांनी। कसलेही कामच नाही, इथं रस्ते तोड आहे, गज बाहेर निघलेत, इथलच्या लोकांना येण्यासाठीही पर्यायी मार्ग नाहीये। या कामाची पूर्णपणे विल्हेवाट लावली या ठेकेदारांनी। या कामात सुधारणा नाही झाली येत्या 2 दिवसात तर आम्ही तहसील समोर तीव्र आंदोलन करणार आहोत, उपोषणाला बसणार आहोत। काय म्हणायचंय, ठीक आहे, इस्टिमेटला नाहीये ना, तर आमचा असा प्रश्न आहे तुम्हाला ज्यावेळेस इस्टिमेटमध्ये ते रस्ते तुम्ही तुमचं जे काय बजेट वाढवून घ्या ते आणि त्याच्यानंतर हे पक्के रस्ते ना ते नंतर फोडा। तोपर्यंत तुम्ही हे जे पक्के रस्ते झालेले तर तोपर्यंत हे रस्ते जिथं कच्चे रस्ते तिथं तुमचं काम चालू राहू द्या। हा, म्हणजे काय होईल, हे रस्ते परत होणार नाहीत आणि हे लोक परत कुणाच्या नावाने बोंब उठणार हे तुम्हाला माहिती। साहेब मला काय म्हणायचे, तुम्ही आज किती दिवसापासून काम करता इथं जामखेड शहरातलं? तुम्ही काम किती दिवस झालं चालू केलेलं? 6 महिन्यात तुम्ही इथून पाठीमागच्या कामं जी केले तिथं तुम्ही रस्ते दुरुस्त करून दिलेत का आम्हाला सांगा बरं? नाही दिलंच नाही ना तुम्ही, बरोबर आहे ना। तुम्ही तुमच्या साईडवरची जी उकारलेली खोदकाम केलेलं मुरुम माती जी आहे ती सुद्धा रस्त्यावरची सगळी काढली नाही।
बरोबर आहे. जाताना येताना त्या लोकांच्या आता काय सांगायचं, तिथून यायची जायची अशी पंचायत झालेली. मग आता ह्याच्यामध्ये तुम्ही काम करता, तुम्हाला 2 पैसे मिळतात, तुमची जबाबदारी ना हे पैसे तुम्ही व्यवस्थित काम करायची, त्या लोकांना येण्या जाण्याला अडचण होणार नाही अशी तरी काम करून द्यायची तुमची जबाबदारी ना. मग आता हे अशा पद्धतीने जर काम म्हणले तर कसं काय चालेल? ठीक आहे, इथं सत्ताधाऱ्यांच्या त्यांच्याच मस्तीत येतं, त्यांचं सगळं चालू झाले ते सगळे चालू झाले ते, पण विरोधी म्हणून आम्हाला इथं हे प्रश्न उपस्थित करावेच लागतील ना. तुमचे जे चुका आहेत तुमचे त्यातून दूर ढाकून द्यावं शकत नाही. अडचण अशीच आहे, तुम्ही रस्ते ही जी फोडलेले आहेत हे रस्ते तुम्ही ब्रेकरनी न फोडता, मशीननी न फोडता तुम्ही हे कटरनी रस्ते फोडायचे. हे जे आता PCC आहे तुमची खालची चाललेली ह्याच्या, ते जर तुमचं एस्टिमेटला 10 इंच PCC, ते 10 इंच आम्हाला भरलं पाहिजे. ते आम्हाला आता ती नाही भरत आहे. तुम्ही 4 इंच 3 इंच पाईप वरती कोरला तुम्ही बघा. तुम्ही अजून इथून पाठीमागच्या झालेल्या कामांमध्ये आमच्या सोबत चला. तुमचं जर 10 इंची जर PCC असेल ना, इथून पुढच्या तुमच्या साईडवर एका बी येणार नाहीत आम्ही. तुम्ही चांगलं काम केलं म्हणून तुमचा आजच सत्कार करू. आणि अपेक्षा नाही, आता हे आम्ही एक नागरिक म्हणून आमचं कर्तव्य हे सगळं करायचं. आणि त्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला सांगतो, ह्या जामखेड शहरातले जबाबदार पदाधिकारी आहेत आम्ही, ह्या नगर परिषदचे जे आलेले सगळे लोक आहेत तिथं, हो त्याच्यासाठी आलेलो आहे इकडं. तुम्ही अशा पद्धतीने काम करू नका. तुम्ही चांगलं काम करा, नाही तर तुम्हाला नसेल काम करायचं तसं व्यवस्थित आम्हाला तसं सांगून द्या बा, आम्हाला अशाच पद्धतीने काम करायचंय. काल काय झालं बरोबर इस्माईल पैसे बोलतोय. आम्ही तुमच्या साईडवर आलो. कुठे नमस्कार. कुठे केलं? सारी काळी माती दिसते. एवढ्या मोठ्या कामाला जर अशा पद्धतीने काम करत असले, सगळे आमचे घर आहेत इथं, आणि तुम्ही PCC करून दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी चालू करायला पाहिजे ना वरचं काम, कंस्ट्रक्शन चेंबरचं काम. तुम्ही काय करा, ऐका ना, हां हां नाही तुम्ही आता मग आता ऐका ना ते ऐकलं ना, ते आम्ही तुमचं आत्ताच ऐकलं. पण तुम्ही काय करायला लागले, जिथं चेंबर खणलंय का, इथं सगळी रानातली काळी माती, समजा 10 फुटाचा खड्डा आहे, आणि तुम्ही तिथं जागेवर डेपो बनवायला लागले. आतमध्ये सगळी माती त्यात मिक्स होती. तुम्हाला आम्ही फोटो टाकायला होतो, तुमच्या इंजिनियरला सांगा फोटो टाकायला. आणि ते डेपो तिथं ते माती मिश्रित आणि तुमची जी डस्ट आहे ना, तुम्ही क्रश न वापरता डस्टमध्ये बनवायला लागले फुपाट्यात. ती काय टिकणार आहे? तिथं 30 वर्षासाठी लॉंग लाईफ टाइम केलेलं आहे. नाही ना, क्रश नाहीच आहे ना, ही क्रश नाहीये, पूर्ण डस्ट आहे एकदम, आणि त्याच्यामध्ये काम चालू आहे. हे काम टिकणार नाहीये. आणि तुम्ही जी आता जी फोडाफोडीची चालू आहे, आता टेलिफोन भवनचा बी रस्ता तुम्ही शहरातला इतका मोठा रस्ता तोडला, तर तुम्ही काय करायला पाहिजे की लगेच जर काम झालं तर त्याला जे मेन रस्त्याला तुम्ही लगेच करून घ्यायला पाहिजे, कॉन्क्रीटीकरण. लगेच कॉन्क्रीट करून केलं ना, खाली सेटल होतं, कारण आपण जवळपास 2-2-2.5-2.5 मीटर खोदलेलं असतं. आता तुम्ही ना प्रत्येक गोष्टीवर ऐका ना, तुम्ही फोनवर प्रत्येक गोष्टीवर खुलासा करणार, आम्ही तक्रार करणार, हे काय होणार नाही. आम्ही त्या दिवशी तहसीलदारला निवेदन दिलंय, काल पण आम्ही कलेक्टर साहेबांना भेटलोय. आमची तक्रार आहे तुमचं काम व्यवस्थित नाही. तुम्ही नाही केलेली आम्ही तक्रार, आणि पुढे बी आम्ही आमच्या पद्धतीने मग हे करणार आहे. काय असं ते तुम्ही ठेकेदार बसता, बाकीचे काय स्वीकृत नगरसेवक झालेले आहेत का? बाकीचे बळजबरी आलेले, त्यांना विश्वासात घेतला का तुम्ही? नगर परिषदनी नगर परिषद, CO आणि इंजिनियर आणि ठेकेदार सर्व मिळून भगत करूनच काम चाललेलं आहे. साहेब मला एक सांगा, तुम्ही काल मिटिंग घेतली, त्याला ग्रुप कटिंग आहे का नाही? कुणाच्या पत्राच्या आधारावर मिटिंग घेतली? काय त्याला आधार? पत्राच्या आधार नव्हता. पत्राच्या आधाराने ऑलरेडी आपण मीटिंग घेणार होतो. कोणाची हरकत होती? शेवकाला बोलवा ना तुम्ही मीटिंगला. हरकत कोणाची? ज्यांची हरकत आहे त्याला तर बोलवायला पाहिजे. नेमकं काय बद्दल मीटिंग नाही होती. तुम्ही पत्र कसं दिलं? पत्राबद्दल कसं दिलंय तुम्ही? कसं पत्र दिलं ठेकेदाराला तुम्ही? किती प्रमाण पाहिजे ह्याच्या डस्टचा? तुमच्या क्वालिटीच्या रिपोर्टनी 15% आलं पाहिजे. नॅचरल सँड असते त्याच्यात 3% आलं पाहिजे, ह्याच्यात 15% पाहिजे. 90% आहे ह्याच्यात.
इथंची डेन्सिटी सांगा आम्हाला, इथंची डेन्सिटी सांगा किती इथं बाबतीत. तुम्ही काय माल कसा घेता कुठून? हे जे ना तुम्ही म्हणता ट्रे मध्ये डेपो करायला, आता तुम्हाला बोलवून ट्रेमध्ये नाही ऑलरेडी त्यांना इन्स्ट्रक्शन ऐका दिलेले नाही, आहे, ते सगळं पण material आम्ही- काढून टाका. नाही, नाही, instruction दिलेलं आहे, instruction दिलेलं आहे, instruction दिलेलं आहे. तुम्ही एक चेंबर येणार, instruction देणार आणि बाकी चेंबरला कोण नाही बघणार? प्रत्येक वेळी आपण बघतो ट्रेमध्ये नोटीस काढली का त्यांना? तुम्ही नोटीस काढलेली आहे का त्यांना? हो नोटीस काढलेली आहे त्यांना ट्रे नोटीस दाखवा आम्हाला ते. आता काम कशात चालू होतं, आम्ही आलो तेव्हा ट्रे आहे ना आम्ही आलो तेव्हा कशात काम चालू होतं ती सांग. असंच आहे ना, जागेवर मारत होतं ना. आता तुम्ही बघताय ना हे नाही त्यांचं कन्सर्न बरोबर आहे तर ट्रेमध्ये तुमचं काल केलं मीटिंग पाहिजे. झाली नाही काल तुमची ठेकेदाराची मीटिंग झाली मग तुम्ही असं सांगितलं काम करायला नाही कधीच नाही तुम्ही कशा बाबतीत मीटिंग घेतली अशा बाबतीत मीटिंग घेतली तुम्ही आपण काल असंच करायचं नाही म्हणलं का? मीटिंग मध्ये आपण पूर्ण इन्स्ट्रक्शन दिलेले आहे क्वालिटी मध्ये एस्टिमेट प्रमाणे सगळं करायला पाहिजे असं नाहीये तर ते तिथं सगळं काढून कोणाच्या टाका. उपस्थितीत मीटिंग घेतली सगळे उपस्थित होते कॉन्ट्रॅक्टर होते कन्सल्टंट होते अध्यक्ष साहेब होते आणि नगरसेवक नाहीत का ह्याला बोलायचं नाही नगरसेवक अध्यक्ष आलेत का साईडवर इथं अध्यक्ष साहेब विजिट करतील ना आता नाही, ते- ह्याची कधी meeting का आता होती. तुम्ही आता अशी करत नाही करीत अशी करतील का अशी त्यांनी सांगितलं का असं करा नाही कोणीच नाही काल मी नाही meeting मध्ये सांगितलं. सांगितलं तुम्ही असं काम हे- करा. ही जी काम आहे ना असं करा, ही कोणी नाही, सांगितलंय? असं करा कोणीच नाही कोणाच्या सांगितलेलं म्हणण्यावर आहे. असं काम चालू कोणाचं नाहीये. कसं हे चाललंय? ते काढून टाका बाहेर चला. आम्ही बघितलं नसतं हे नाही, नसतं नाही, बघितलं तर काय झालं असतं? नाही ते ऑलरेडी त्यांना इन्स्ट्रक्शन दिलं ट्रे मध्ये मी जिथं विजिट करतो बरोबर ते ट्री मध्ये करायला लावतो आहे का लिखित दिलेलं आहे का? म्हणजे आता सध्या तुम्ही बघता हे काम चुकीच्या पद्धतीने चाललंय असंच आहे ना? नाही चुकीच्या पद्धतीने नाहीये त्यांनी फक्त मिक्सिंग त्याच्यामध्ये हे केलेली आहे त्याच्यामध्ये हे होतं आणि हे वीट ते वीट वापरायचं, वीट चुकीच्या वापरायचं. पद्धतीने कसं म्हणता येईल ह्याला काम चाललंय मला सांगा नाही चुकीच्या पद्धतीने मिक्सिंगचा विषय आहे आणि त्यांना मी सांगितलं नाही मिक्सिंग हो साहेब मिक्सिंग नाही प्रत्येक गोष्टीचं सांगा तुम्ही. नाही वापरायचं. ते दुसऱ्या वीटला येतं वीटचा तुकडा पडू शकतो ना हा, दाखवा हा वीट बघा कोणता वीट बघा ना हे वीट बघा हा, बघा बघा ना इट जवळून घ्या जरा आज होऊन द्या जरा काय तर 15 नगरसेवक आणि नगर परिषदचे सीओन हे मिळून 2 मिनिटं ऐका ना. केलाय थांबा, कसा थांबा. हो, तुम्ही काय हे चुकीचं काम नाही असं म्हणता येणार नाही ह्याच्यावरच आम्हाला 3 ग्रेड दाखवा सिमेंटच्या 3 ग्रेड आहे ना हे किती ग्रेड सिमेंट आहे आम्हाला सांगा. रसायन आहे ते आता हे कॉन्क्रीट तुम्ही करता ही बरोबर आहे नगरपालिकेचा इंजिनियर शेख साहेब इथं उपस्थित आहेत. या नगरपालिकेच्या ते मटेरियल काढून टाका चला काम हे तर किती ग्रेडचं सिमेंट आहे आम्हाला सांगा. इटा बी चेक करा ना दाखवा तुमच्या पद्धतीने इट दाखवा. तेच असतो त्याला टेस्टिंगची आपली टेस्टिंग रिपोर्ट आलेली आहे ते दाखवून द्या. नाही, हे किती ग्रेडचं आहे आम्हाला सांगा फक्त हे. सांगा बघा तुम्ही टेस्टिंग कुठे कन्सल्टंट आहे ह्याच्यावर सांगा जरा. रिपोर्ट सांगा चला. किती ग्रेड आहे कुठे ग्रेड आहे गोणीवर एक तास झालं बघा ते तिकडे शेख साहेब आम्ही तुम्हाला नम्र आणि ह्याच्या विनंती काय इथं राहून काय नुसतं जेवण करतो नाही, तुम्ही 3 वर्ष ड्युटी करणार आणि निघून जाणार नाही, आहे. नाही, 30 काम- वर्ष नाही, आम्हाला नाही, ही काम भोगावं quality- लागणार आहे. नाही तुमची जी समस्या आहे मी मानतो क्वालिटीनेच झालं पाहिजे आणि मी त्यांना तसं इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे जर कुठं चुकलं ठीक आहे ना. कुठं चुकलं मी लगेच चुकीचं पालन नाही, होतं. एकच कुठं चुकलं ना खाली कालवा सांगितलं त्यांना नाही कधीच नाही मग हे सांगितलं चुकीचं आहे का नाही हो नाही चुकीचं आहे का नाही त्यांना ट्रे मध्ये नाही, instruction नाही, दिलं. चुकीचं मी आहे का नाही? म्हणूनच म्हणतोय ना ते काढायला हे लावतं. काम केलेलं आहे हे चुकीचं आहे का नाही खाली मी नाही, खाली नाही, जे- नाही, हे काम करायची बाकी M15 नका. हे काही समज चुकीचं केलं आहे का नाही? आहे M15 मध्ये किती सँड आलं पाहिजे किती सिमेंट आलं पाहिजे किती काय आलं पाहिजे त्याचा उल्लेख द्या आम्हाला तुम्ही सांगा कसं हे आहे काम तर. केलं yes, ह्याच्यात yes, yes. गटारीत आता हे चुकीचं आहे का हे बरोबर आहे असंच काम करायला सांगितलं तुम्ही असं करायला कधीच नाही मग हे चुकीचं आहे सांगितलं ना चुकीचं ते नाही म्हणत मी म्हणलं त्यांची मिक्सिंग नाही, चुकीचं आहे का बरोबर आहे? एवढं चालेल ना. हे काढायला लावा चला बाहेर लगेच काढा चला हे बाहेर. चुकीचं का बरोबर आहे एवढं सांगा. नाही, तुम्ही म्हणले हे ट्रे मध्ये कालवण सांगितलं ट्रे मध्ये काढायला सांगितलं कालवलेलं नाहीये कालवलेलं नाहीये तर चुकीचं आहे का बरोबर आहे? हे खाली हे मिक्स करणं खूप चुकीचं आहे आणि त्याच्यामध्ये काढावं असे लागेल असं करायला सांगितलं का तुम्ही? कधीच नाही सांगितलं त्यांनी काय असं चला केलं बंद करा मग? त्यांना. त्यांनी काय केलं असं? आता त्यांना नोटीस देऊ आपण त्या हिशोबाने बंद करायला लागेल ऑलरेडी नोटीस त्यांना क्वालिटी बरं ही एक रश हँड पाहिजे तुम्ही ह्याच्यात करायला सांगितलं डस्ट मध्ये आपण आता हिटाचं काय 90% dust आहे 90%. टेस्टिंग रिपोर्ट दिलेली आहे तर हे जे काम चाललंय हे चुकीचं आम्हाला आहे की दाखवा ना नाही? टेस्टिंग रिपोर्ट दिलेली आहे कोणाला दिलेली आहे सीओ इंजिनियर ठेकेदार तिघतच बघतात आणि तिघतच माझ्या करतात तुम्ही आम्हाला बी कळून द्या नेमकं आम्ही हाय का नाही काय इथं बोलून मीटिंग घ्या ना तुम्ही